12वीच्या पहिल्या पेपरसाठी घरातून निघालेल्या सोहम कटरेचा रेल्वे अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। कळवा मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान प्रचंड गर्दी होती आणि त्यामुळे तोल जाऊन त्याचा मृत्यू झालाय। कळव्यातील मनीषा विद्यालयामध्ये त्याचं परीक्षा केंद्र होतं आणि या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। तर पहिलाच पेपर होता 12वीचा आणि या परीक्षेसाठी सोहम निघालेला होता। मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि या गर्दीमध्ये लटकत प्रवास करत असताना तो लोकलमधून पडला असा प्राथमिक अंदाज आहे आणि त्यातूनच तो जखमी झालेला होता। त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्याला तो जखमी असल्यामुळे त्याचा नंतर मृत्यू झालेला आहे असं त्याला डॉक्टरांनी घोषित केलं। या संदर्भात डोंबिवली रेल्वे स्थानकावर त्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। पाहूयात। डोंबिवलीमध्ये नेहमीच गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आणि दररोज जे आहे डोंबिवलीकर गर्दीमधनं आपला जीवघेणा प्रवास जे आहे करतात। कालच 12वीचा जो मुलगा होता तो डोंबिवली स्टेशनवरनं चढला होता आणि मुंब्रा आणि कलव्याच्या दरम्यान काल त्याचा मृत्यू झालेला आहे। लाखो प्रवासी जे आहेत दररोज जे आहे ते डोंबिवलीवरनं प्रवास करतात। आपण पाहू शकता डोंबिवली स्टेशन हे सकाळी 8 वाजलेले आणि 8 नंतर जे आहे ती गर्दीवर सुरू होती। मात्र जे प्रवासी आहेत ते त्यांना चढणं देखील कठीण होत आहे। आपण पाहू शकता की काय दृश्य आहेत ते जे प्रवासी आहेत त्यांना चढता देखील येत नाही आहे। काल जो आहे तो सोहमचा मृत्यू देखील झालेला आहे। कल्याणवनात जे आहे त्या ज्या लोकल आहेत त्या खचाखच भरून येतात, मात्र डोंबिवलीकरांना जे आहेत ते चढता देखील येत नाही आहे। त्यामुळे अनेक जे आहेत ते घटना घडलेल्या आहेत डोंबिवलीमधला। त्याचप्रमाणे डोंबिवली आणि कोपरमध्ये अनेक जे आहेत घटना घडलेल्या आहेत, त्यामध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू देखील झालेला। मात्र जे प्रवासी जे आहेत ते लटकून जे आहे ते प्रवास करताना जो रेल्वे प्रशासन आहे ते कुठेही लक्ष देत नाही आहे। लोक जे आहेत ते वाढवत नाही आहेत, त्यामुळे जीव घेणं जो प्रवास आहे तो करायचा। कल्याण त्याचप्रमाणे डोंबिवलीवरून लाखो प्रवासी जे आहेत ते प्रवास जे आहेत करत असतात। कालची घटना घडलेली आहे त्यामुळे सुद्धा मात्र रेल्वे प्रशासन जे आहे ते लक्ष देतील का, रेल्वे नागरिकांच्या समस्या ज्या आहेत ज्या प्रवाशांच्या समस्या आहेत त्या सुटतील का हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामॅन दिनेश जाधवसह आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली।